सरकारला थेट घराबाहेरचा रस्ता, जीवे मारण्याची धमकी देणं दिव्या शिंदेला पडलं महागात। बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वात आजवरचा सर्वात मोठा आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे। सरकार या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिव्या शिंदे हिला बिग बॉसने तडकाफडकी घराबाहेर काढला आहे। नॅशनल टेलिव्हिजनवर सहकार्याला जीवे मारण्याची आणि तलवार चालवण्याची धमकी दिल्यामुळे बिग बॉसने ही कठोर कारवाई केली आहे। नेमकं काय घडलं घरात? बिग बॉसच्या घरात एक टास्क सुरू होता, ज्यामध्ये सदस्यांना एकमेकांच्या चेहऱ्यावर फुल्या मारायच्या होत्या। या टास्क दरम्यान तन्वी कोलते हिने दिव्याला नॉमिनेट केलं। यामुळे दिव्याचा पारा चढला आणि तिने तन्वीशी वाद घालण्यास सुरुवात केली। रागाच्या भरात दिव्याने सर्वांसमोर एक अत्यंत आक्षेपार्ह आणि हिंसक वक्तव्य केलं। धमकी काय होती तर टास्क संपल्यानंतर हॉलमध्ये सर्व सदस्य जमले असताना दिव्याने उघडपणे धमकी दिली की ती म्हणाली, मी बाहेर सरकार म्हणून वावरते, माझ्याकडे तलवार असते, सध्या ती तलवार घरी असली तरी मी इथल्या गोष्टी विसरणार नाही, बाहेर गेल्यावर मी ती तलवार नक्की चालवेल, आता ती कोणावर चालवेल हे तुम्ही माझ्याशी कसं वागता यावर अवलंबून आहे। जेव्हा घरातील इतर सदस्यांनी विशेषतः रुचिता जामदारने तिला विचारले की ही आम्ही धमकी समजायची का, तेव्हा दिव्याने कोणाचीही पर्वा न करता हो ही धमकीच आहे असं उत्तर दिलं। बिग बॉसचा अंतिम निर्णय, बिग बॉसच्या घरात हिंसक आणि जीवे मारण्याच्या धमक्यांना 0 टॉलरन्स आहे। बिग बॉसने सुरुवातीला दिव्याला कन्फेशन रूम मध्ये बोलवून समज देण्याचा प्रयत्न केला। राकेश बापट आणि इतर सदस्यांनीही तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र दिव्या आपल्या वक्तव्यावर ठाम राहिली आणि तिने माफी मागण्यास नकार दिला। अखेर घरातील नियमभंग आणि हिंसक वर्तणुकीमुळे बिग बॉसने दिव्या शिंदे हिला त्या क्षणी घराबाहेर काढण्यात येत आहे असा आदेश दिला। घरातील सदस्यांना धक्का, दिव्याच्या या वक्तव्यामुळे तन्वी, अनुश्री आणि रुचिता यांसारखे सदस्य प्रचंड घाबरले होते। तिच्या अचानक एक्झिटमुळे घरात एकच खळबळ उडाली आहे। बिग बॉसच्या इतिहासात थेट जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे स्पर्धकाला बाहेर काढण्याची ही दुर्मिळ घटना घडली आहे।